चीता चार्जर्स एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये, नसेल तर पेनल्टीला तयार राहा. पाठवून द्या एक्स्ट्रा प्लेयर. प्रत्येक वेळेस नवीन सांगणं मला तर वाटत नाही गरजेचं आहे. चीता चार्जर्सचं नाव घेतलं शेखर सर. बघा मॅचला सुरुवात झाली आणि खेळाडूंची नावं माहित नाहीयेत. फटका चांगला ऑन साइड लाईन फील्डला क्लिअर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेच्या षटकातला पॉवर पॅक चौकार. झाला नाही. बॉलला 2 धावा कंप्लीट झाला. धावसंख्या 2 ने पुढे. 6 वर विजयसिंह अनंत स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आयोजित केली गेलेली स्पर्धा आपण पाहत आहोत मित्रांनो. चौथ्या पर्वामध्ये आलेले विजयसिंह अनंत प्रीमियर लीग सीझन 4 2025. टॅप केलाय पुन्हा. मिड ऑफ मध्ये बॉल आहे. फिल्डर समोर आहे. धाव मिळेल 1. धावसंख्या सिंगलने पुढे 7 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळते. धावफलक 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 1 डाव तुझा 1 डाव माझा असं चित्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चौकारल्यानंतर पुन्हा समोरील फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश. पहिला डॉट होता त्यानंतर 1 डबल 1 सिंगल 1 बाउंड्री देखील कन्वर्ट झालेली तुम्हाला पाहायला मिळाली. शेख अदोत्रे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर बॅटर आपण पाहतोय सज्ज होताना अल्फिनला. हो क्या बात आहे. लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू हा अनुभव आहे. गेले कित्येक वर्ष दांडगा अनुभव अंडरआर्म क्रिकेटचा शेखर धोत्रे सरांना आहे आणि त्याचा वापर बघा मोस्टली आपण पाहताना पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी त्यांनी पार पाडली आणि आज एक खेळाडूच्या भूमिकेमध्ये विजयसिंह अनंत प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना हा लेग ब्रेक होता पण तितका जास्त वळण घेतला नाही. राऊंड द लेग्स व्हाईट बॉल. जर जास्त वळण घेतला असता तर कदाचित लेग स्टंपवर लागला असता पण तितका वळण मिळाला नाही. चेंडूला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये अडवलाय. पॉइंटला बॉल लावायचा होता. शिंदेने हात लावलाय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. धावसंख्या सिंगलने ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. 9 ऑन बोर्ड विदाउट लॉस. कम ऑन डीजे. चीताच्या चपळाईने 1-1 रन चोरतात मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला प्राधान्य दिलं जातं. शुभम सिंग बॉलिंग ट्रॅक वरती आता आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इन वरती अल्पिन. शिंदे झालं असेल तर सुरू करा प्लीज. पहिलाच राऊंड द लेग्स आल्यात. व्हाईट बॉल. स्क्वेअर लेग अंपायर नो सांगतात. नो देखील पण 1च रन मिळेल. हो क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळालं असता कदाचित. मला तर वाटतंय की हा ट्रॅप आहे अल्पिन साठी आणि या ट्रॅप मध्ये तो फसू शकतो. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर. अल्पिनला अंदाज देखील आला नसावा. अनपेक्षितरित्या त्याचा पुढात बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. क्या बात आहे. हे व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. हे बदल आहेत. व्हेरियंट बॉलर
ड्राइव्ह केलाय, क्लासिकल ड्राइव्ह, कव्हर्सला फिल्डर नाही, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पेनेट्रॉन चौकार. चला दुपारचं सत्र आहे त्यामुळे खर तर टीजे मास्टरला थोडी मेहनत घ्यावी लागेल कारण दुपारच्या सत्र सामने थोडे स्लो होतात पण आपल्याला गाणे असे लावायचे की प्रत्येकामध्ये ऊर्जा आली पाहिजे. लवकरात लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे कारण कालचे पेंडिंग मॅच देखील आपण आज खेळले. ओ टॅप केलाय, गुड बॉलिंग डिफेन्स करण्यास भाग पाडतात समोरच्या फलंदाजांना. हेच तर चांगल्या गोलंदाजाचे लक्षण असतात. आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी करतो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा भेदक मारा ज्याला म्हटलं जातं, आक्रमकता आहे ती सिद्ध करत असतात आपल्या गोलंदाजीच्या बळावरती. चला बॅटर धावसंख्या 16. मीरचंदानी बाय हमारे थोडे व्यस्त है फिलहाल फोटो सेशन में. मला तर वाटतं त्यांचा संघ खेळतोय म्हणून ते आज जास्त 10 फोटो क्लिक करतील. बघा चीता चार्जेस साठी एक सेपरेट मेमरी कार्ड त्यांनी बनवलंय. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 45 करता 3 धाबा. विशाल स्ट्राईकवर होता ना आपण, 2च आले असतील. नो बॉल आहे का? ओके सॉरी. टॅप केला यावेळेस, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. पुष्पा चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. बघा ना अचूक टप्पा तुम्हाला पाहतो. एक चौकाराचा अपवाद वगळला तर एकही खराब चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला नाही. चौकार करता चेंडू खराब नव्हता, फटका चांगला होता. तो कव्हर ड्राईव्ह केला गेला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता आणि तेव्हा तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुंदर फटका होता. आता स्टंप टू स्टंप बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला सिंगल आणि एक चेंडूचा काय शिल्लक. 21 धावा, स्टील 1 टू गो. समोर केलाय आणि इथे चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षक होते स्वप्नील कडून झाली चुकी. चेंडू सीमा पलीकडे. 1 टू का 4. 4 धावा. षटक क्रमांक दुसरा संपन्न. 25 धावा धावफलकावरती बिनबाद. टॅप केला गेलाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चुकी झाली आहे आणि चुकीचं रूपांतर आपण पाहतोय पुन्हा एकदा. चौकारामध्ये आपण पाहतोय 4 धावा मिळत आहेत. परत कडनं चूक झाली तर त्याला अनुमान लावता आला नाही. बॉलवर पुढपर्यंत जायचं की मागे टप्प्याचा वेट करायचा आणि त्याचा वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं जेव्हा ते खेळत होते त्यांनी ओव्हर हाताळली. आज पहिलीच ओव्हर त्याने हाताळली. व्हाईट बॉल आहे आणि 3 विकेट त्याने संपादित केल्या. त्यामुळे सगळ्या यंग खेळाडूंना विनंती पुढे या खेळामध्ये सहभागी व्हा. ओ हो अनप्लेबल यॉर्कर. या बात आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. लागणारा पहिला मोठा धक्का तो बॅटिंग करताना चीता चार्जर्सला 30 वर. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज
संकल्पला आपण पाहणार आहोत. न्यू बॅटर इन पियुष. धावकुर आताचा फलंदाज पियुष होतोय सज्ज बॅटिंग एंड वर. संकल्पचा हा बॉल फाईन खेळलाय. शॉर्ट फाईन लेग बीट. बॉल डीप फाईन लेग सीमा पलीकडे. पेनेट्रॉन चौकार. क्या बात है. काडीचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध आगरी कोळी गीतांचा बेताज भाषा आशिष म्हात्रे यांचं संगीत आपण ऐकतात. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या डॉट बॉल दबाव वाढवेल कारण प्रोजेक्टेड स्कोर अनुमानित स्कोर जर तुम्ही पाहिला 63-65. लेग स्टिकच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. अवांतर धाव. प्रत्येक धाव आणि धाव इथे महत्वाची आहे कारण एकेका धावेचं महत्व प्रत्येकाला इथे माहिती आहे. विकेट किपरच्या दोन्ही पायाच्या मधून इंडिया गेट मधून चेंडू फरार. चौकार. फिल्डर आहेत चूक होणार नाही. एकच धाव मिळेल. बॉल डेड असेल म्हणजे एक धाव बॉल कंप्लीट झाला. षटक संपन्न तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. एका गड्याचा मोबदल्यामध्ये 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ थर्ड ओव्हर. बॉल बॅटिंग इन फर्स्ट सेशन टीम चीता चार्जर्स. कम ऑन डीजे. तीन ओव्हर नंतर 40 धावात. खराब चेंडू. प्रयत्न केला होता आणि जेव्हा बॅक ऑफ द विकेट बँड द विकेट असे फटके आपण पाहतो तेव्हा नेहमी सापटी शॉट. सुनील फुलोरेंची आठवण आम्हाला येते. तेच असे फटके नेहमी खेळतात. KPL मध्ये देखील आपण पाहिलं गतवर्षी यावर्षी देखील मुंबई विभागातील गोलंदाजाला देखील त्याने हैराण आणले त्या फटक्याने. मुंबईचे बॉलर्स देखील बोलतात की हा फटका तरी कोणता आहे. आता याच्यासाठी फिल्डिंग तरी कशी लावायची किंवा बॉल तरी कसा हाताळायचा. आणि आणखीन एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. लेफ्ट हँडेड साठी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे पण हा चेंडू चांगला होता यापूर्वीच्या 2 चेंडूच्या तुलनेमध्ये. कारण लेफ्ट हँडेड साठी जर तुम्ही लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करताय तो तितका जास्त वळत नाहीये. क्या बात है, क्या बात है. शेन वॉर्नला देखील आता लाजवतील असा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. विकेटचा पतन. फलंदाज होतोय बाद.
नो बॉल आहे. +1 म्हणजे 2 धावा असतील. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 45 वर. फसवलं गेलंय पूर्णपणे बॅटरला. इथे दरम्यान डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील क्या बात आहे आपल्या फिरकीच्या जोरावरती नाचवतात समोरच्या फलंदाजांना. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 5 खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले. मयुरेश नामक गोलंदाजाने एकदा का टप्पा सापडला ना त्यानंतर गोलंदाजाला देखील ते 7 मिनिटे खेळपट्टीवरती नाचवतात अक्षरशः समोर फलंदाजांना. फलंदाज मात्र आता हताश आहेत, निराश आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला तितका चांगला संपर्क नव्हता, फक्त 1च रन मिळेल. ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपन्न. या ओव्हर मध्ये फक्त 6 आल्या, 46 झाला. 46. मुनीश, कारण आज सामने खरं तर सकाळी लवकर सुरू झालेले आहेत आणि अगदी योग्य वेळेवरती सामने सुरू आहेत. आज सकाळी खरं तर बॅक टू बॅक 3 मॅचेस आम्ही कव्हर केल्या. यावेळेस देखील समोर खेळलाय. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आहेत आणि नो डाऊट ऍक्सिडेंट होणारच. विकेटचं पतन आपण पाहतोय. धावचेच्या स्वरूपात लागणारा चीता चार्जर्सला आणखीन एक धक्का. मना बॅक टू दी पवेलियन. फटका चांगलाय, ड्राइव्ह केलाय, गॅप मध्ये जाईल चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आता आपण पाहतोय वरदला. यापूर्वीच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब देखील त्याने पटकावलाय. 1 ओव्हर 3 धावा, 3 विकेट त्याने मिळवले होते आणि आता तोच बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अपकमिंग यंग टॅलेंट अनंत मधून त्याला आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळलाय. मिड ऑन मध्ये 1 धाव कंप्लीट झाले. धावसंख्या सिंगलने पुढे 51. सांघिक अर्धशतक पूर्ण. अभिनंदन चीता चार्जर्स. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 51 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्याची घडी आपण पाहिली तर 11.33 सरासरीने धावा प्रति षटका मागे बनत आहेत. त्यामुळे अंदाज जर लावला एकंदरीत तर 51 पर्यंत टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कॉर्पियन वॉरियर्स लाइटनिंग टायगर्स टॉस साठी आपण तयार राहा. 3 बॉल नंतर कंपल्सरी टॉस होईल. गुड फिल्डिंग शेकर्स धोत्रे यांना आपण पाहतोय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्कॉर्पियन वॉरियर्स हे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. लाइटनिंग टायगर्स कॅप्टन आपण देखील तयार राहायचंय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या ओव्हर मध्ये 6 आल्यात. 1 चौकार, 2 सिंगल, 1 धावचीची विकेट देखील मिळाले. 52 वरती 3 असं धावफलक. चला शिंदे, बघा स्वतः आपण मॅनेजमेंट टीम मेंबर आहात त्यामुळे
वेळेच्या बाबतीत आपण देखील तत्पर राहा. हो, संधी निर्माण झाली होती पण एक सुरटी धाव तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगलने 53 वर. लाइटनिंग टायगर्स टीम कॅप्टन पुन्हा एकदा कॉल असेल तुम्हाला कारण स्कॉर्पियन वॉरियर्स कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अंतिम चेंडू ऑन साइडला घुटना टेक चौकार देख. चेंडू सीमा पलीकडे पेनेट्रॉन चौकार. 57 झाल्यात. टार्गेट 58च असेल. 58 टू विन. या ओव्हर मध्ये थोडासा वरद महागडा राहिला पण प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक मॅच सारखी नसते त्यामुळे हरकत नाही. कुठे चूक झाली टप्पा कुठे चुकला हे पाहून पुन्हा नेक्स्ट मॅच मध्ये चांगली गोलंदाजीसाठी तयार राहा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मनीषला मान्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग इन वरती शेख धोत्रे यांना आपण पाहणार आहोत. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल. पहिला चेंडू नो बॉल आहे. कसला असेल एक्झॅक्टली आता. आय थिंक ओव्हर स्टेप का साइड लाइन. ओके निर्धारित जागा तुम्हाला दिली तिथूनच गोलंदाजी करावी लागेल. रोहन या मॅच नंतर लाइनिंग करावी लागेल का तिकडे. ठीक आहे. टार्गेट 58च आहे. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा आली आणि ओ काय घडलंय बघा. फिल्डिंग तर चांगली झाली पण नो बॉल. पुन्हा आम ऍक्शन. काल माझे ऍक्शन बघून देखील मना यांनी सांगितलं कल्याणचं आहेस की काय. त्यांच्या ऍक्शन मध्ये देखील आक्षेप आलाय पंचांना. ऑन साइडला स्वीप करायचा होता आता फसवलंय. दोन्ही बाजूला अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला शेखर धोत्रे त्यांना तुम्ही पाहताय प्रचंड अनुभव आहे.
ऑलराऊंडर खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला मनाला आपण पाहतायत सुपर बॉलिंग त्याची नेहमीच एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न आपण पाहतो. तितकाच चांगल्या लेग स्पिन करतात. ऑफ ब्रेक देखील तितकाच गतीने एका दुसरा मध्ये येतो. चांगली गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल. हो फसवलंय पुन्हा एकदा. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. ऑफ ब्रेक जेव्हा तो थोडा जास्त वेगाने येतो. जेव्हा लेग स्पिन करतात तेव्हा गती थोडी धीमी असते, पण ऑफ ब्रेक जेव्हा येतो तेव्हा पडल्यानंतर भरपूर जोरात तो हात असतो. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन्स आहे ते ऑब्झर्व केलेत गेल्या 4 वर्षांच्या या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा असं वाटलं होतं की लेग स्पिन येईल शेखर धोत्रे यांना, पण ऑफ ब्रेक आला पुन्हा. बघा हीच ओळख आहे. एका दुसरा क्वचित ऑफ ब्रेक येतो त्यांचा, पण जो असा येतो तो इन्स्टंटली आत घुसतो. त्यामुळे तेच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या असं वाटलं की लेग स्पिन येईल, कारण एका ऍक्शन मधून जज करणं बॅटरसाठी थोडं डिफिकल्ट असतं. आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. त्यांना असं वाटलं की विथ द टर्न मी फटका एक्झिक्यूट करू शकतो, पण नाही, अगेन्स्ट द टर्न खेळावा लागला आणि तिथे संपर्क झाला नाही. यावेळेस सरळ निघून गेला, वळण घेतलंच नाही चेंडूने. वाईट बॉल. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अतिरिक्तने पुढे. टोटल 3 वर 3 डॉट आणि 3 एक्स्ट्रा असं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये 2 नो बॉल आहेत. एक साइड लाईन टच होता, त्यानंतर एक आर्म ऍक्शन मध्ये चुकीचा आढळला. समोर खेळला. ओ हो रिले कॅच. ऑड कॅच. अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल कॅच. रिले कॅच तुम्हाला पाहायला मिळेल. विकेटचं पतन आहे का चेक करूयात आपण. बाद आहे, फलंदाज बाद आहे. येस रोहन क्लीन कॅच आहे. स्क्रीनवर बघा हवं तर. शेखरचं स्क्रीन ऑन आहे मागे. बॉल तयार. हो यावेळेस कदाचित लेग स्टिकच्या बाहेर असेल. येस व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन आलेत बघा. खर तर या ओव्हर मध्ये ना चौकार आला ना सिंगल आली ना डबल आली. आल्यात तर फक्त एक्स्ट्रा 4 आणि 3 डॉट आणि 1 विकेट. एक्स्ट्रा जर का खर्च झाला नसता तर कदाचित तारांब उडाली असती फलंदाजांची. मायटी बायसनचा स्वीप केलाय. फायनली जा फटक्याची गरज होती, तो आला. स्क्वेअर लेग पार. 4. चेक केलंय. बॅट्समन काय करण्याचा प्रयत्न करतो ते पाहिलं. आता हेरलंय आणि त्यानुसार बॉलिंग मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. आता या ओव्हरसाठी बराच वेळ गेला. ऑन साइडला खेळलाय फटका. चांगल्या फिल्डर धावतात. थांबेल का बॉल? नाही. त्यांचा अवाक्याच्या बाहेर. स्क्वेअर लेग पार. पेनेट्रॉन चौकार.
चला स्टॉपच सुरू आहे, हरकत नाही पंच. वेळ त्यांना हवा तितका घेऊ द्या. नंतर लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर बाहेर येईल. बाहेर म्हणजे मैदानाच्या बाहेर येईल. बॅटचेस आहे का प्रश्न आहे. नाही रोहन, मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू अपील करतात का हरकत नाही. मैदानाच्या बाहेर 12वे खेळाडू देखील अपील करतात. हो उत्साह बघा, क्या बात आहे. 11 खेळाडू तर अपील करतातच. रिव्ह्यू मुश्किल आहे खूप. अल्ट्राएस आपल्याकडे नाहीये, पण आता चेक करूया आपण स्क्वेअर लेग अँगल वरून. शोल्डरला स्पर्श झालाय चेंडू, नॉट आउट. ब्युटिफुल टेलिकास्ट. हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो त्याचं कारण SK एंटरटेनमेंट, आमचं ऑफिशियल कॅमेरामॅन, सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक आहे. चांगली कामगिरी ते देखील पार पाडतात. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत कठीण आहे. आमचे स्कोरर्स त्यांचं देखील कौतुक आहे. नो बॉल कॉल केलाय. 13 धावा धावफलकावरती, 23 चेंडू आणि 45 ची गरज. चला वेळ भरपूर खर्च होतोय. ना वेळेच्या बाबतीत पुन्हा वारंवार सूचना करणं. ते ऑनलाईन प्रेक्षक मग विचार करता एक्झॅक्टली कासोड. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, शिंदेचा तडाखा, पॅनेट्रॉन चौकार. बावीस चेंडू आणि 41 ची गरज. जवळपास 9 मिनिटं झालेले आहेत आणि चेंडू अजून हाताळले ते फक्त 8. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट कॅच होता धीम्या गतीचा. हिरता आला नाहीये बॅटरला. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. झाली आहे सांगता निर्धाव चेंडूची. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा क्लोज कॉल. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन मध्ये. नशिबाचा चौकार. शिंदेला 9व्यानं उभा राहिला. 20 बॉल 36 करायचा. आणि जर अशा धावा येत राहिल्या तर मात्र विजयाच्या आशा अपेक्षा भरपूर वाढतील मायटी बायसन्स साठी. स्क्वेअर ऑफ द विकेट कॅच होता. बॉल चालला मागे कव्हर मध्ये. जागा बनवून मला वाटलं की पॉइंटला कट करतायत की काय, पण समोर स्मॅश केलं कव्हरला. धावसंख्या आपण पाहतो. एक धावफलक सिंगलने 24-24 वर. एक चेंडू शिल्लक आहे. या षटकातला अंतिम चेंडू. 19 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. 34 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 19 डिलिव्हरीज. ब्रिजेश भाई आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या त्वरित. स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला गॅप आहे.
पोचलेत फिल्डर. हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ? हाथ से निकल गया गेंद. ठोक दीजिए. मला तर वाटतंय ही रील त्यांचा इंस्टाग्राम पेज वरती अपलोड करतील. क्षेत्ररक्षक तिकडे आपण पाहिलं तर सीड होते. सीड तुम्ही लवकरच व्हायरल होणार आहात. सो बी हॅपी. हरकत नाही, चौकार गेला. SK एंटरटेनमेंटच्या इंस्टाग्राम पेज वरती आमचे कॅमेरामॅन लगेच तयार झाले, ते रेकॉर्डिंग करतात आय थिंक तिकडे. लवकरच तुम्हाला SK एंटरटेनमेंट इंस्टाग्राम पेज वरती रील पाहायला मिळेल. कारण जे काही घडलं ते भरपूर गमतीशीर होतं, अनपेक्षित होतं खरं तर, अनएक्सपेक्टेड. 18 बॉल 30, 10ची सरासरी प्रति ओव्हर मागे. प्रत्येक ओव्हर मागे 10 करायच्यात. 18 बॉल 30ची गरज. कॅच पुन्हा ड्रॉप केली. आता बॉलर करेल तरी काय प्रश्न आहे, जर इतक्या चुका वारंवार होत असतील तर. आणि इथे घ्या, चिडिया चुप गई खेत. 2 रन कंप्लीट झाल्यात, एकही मिळाली नसती, प्लस विकेट आली असती. कॅच ड्रॉप केली, 1 रन घेतली. रनआउटची संधी होती ती गमावली, दुसरी पण पूर्ण झाली. जेव्हा 4 अक्षरी मेहनत करताना 3 अक्षरी नशीब देखील सोबत लागतं. आणि सध्याच्या घडीला ते नशीब सोबत घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मायटी बायसन्स टीम. कारण इतकी संधी तर कोणालाच मिळत नाही जितक्या मायटी बायसन्सला मिळाल्यात एकाच मॅच मध्ये. पियुष बॉलिंग ट्रॅक वरती 2 आलात. आता येणारे 17 बॉल विजयासाठी करायचा दावा द्या. 28 17-28. आत आलाय चेंडू वेगानं. ऑफ ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. प्रचंड गती होती, पडल्यानंतर अतिरिक्त गती घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. येणारे 16 बॉल आणि 28 ची गरज. 16-28. लॉफ केला एलिव्हेशनचा समित. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद या मॅचची गोल्डन विकेट. गणेश शिंदे बॅक टू द पॅव्हेलियन. मॅचला त्यात तुम्ही उशीर कराल मग त्यांना पेनल्टी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही योग्य वेळेवरती राहा. कारण वेळ पाहिला तर जवळपास 14 मिनिटं झालेली आहेत. पंधरा चेंडू 28 ची गरज आहे. काय करत होते बघा, विकेटवर बॉल तर लागलाय पण बेस ऑफ झाले नाही. नॉट आउट. क्या बात है, लाऊड कॉल. आणि याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 14 बॉल 28 म्हणजे जवळपास प्रत्येक बॉल मागे 2 रन करायचे आहेत. 2 ते 3 चौकार सामन्याचं स्वरूप पूर्णपणे बदलतील. त्यामुळे ते येतील का पाहायचंय. 14 बॉल 28 धावांचं समीकरण. चेक केलंय. चेक कंप्लीट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पियुष बॉलिंग ट्रॅकवर वालसाठी. सोडून दिलाय वर लेफ्ट. लेग स्टिक सोडून चाललाय चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. लेग स्टिकच्या बाहेर होता खरं तर. योग्य निर्णय पंचांचा. 31 धावा. 14 बॉल 27 ची गरज. नेक्स्ट बॉल. सोडून दिलाय पुन्हा. यापूर्वी लेग स्टम्प, यापूर्वी आता ऑफ स्टम्प आपण पाहतोय. यापूर्वी लेग स्टम्पला सोडून चालता, यावेळेस ऑफ स्टम्पच्या प्रचंड बाहेर. अतिरिक्त धावांचा भरणा तुम्हाला पाहायला मिळतोय. 32. समोर खेळलाय. बॉलर्स बॅक. क्या बात है, शानदार स्ट्रोक. 4 धावा, चौकार.
वाढल्या 13 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 22 ची गरज. 13 चेंडू 22 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इन वरती वाल पुन्हा एकदा होतं सज्ज. नेक्स्ट बॉल स्टेप आउट करून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये. फिल्डर तिकडे आहेत. सिंगल कंप्लीट स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे वाल. षटक संपन्न ते आपण पाहतो. एकंदरीत तिसरं 3 ओव्हर नंतर झालं. 37 येणारे 12 बॉल करायच्यात विजयासाठी 10.50 सरासरीने 21. 12 बॉल 21 ची गरज. येस डीजे. सुरू आहे. योग्य त्यावेळी बंद देखील केला जातो. आता बॅट्समन आले होते नवीन खरं तर पाणी घेऊन, त्यामुळे तात्पुरता स्टॉपवॉच आम्ही बंद केला. पुष्पा लगेच बाहेर गेले. त्यांना देखील माहिती आहे समोरच्या संघानं ऑलरेडी बराच वेळ खर्च केलाय. बॉल फिल्डिंग चेक करतात एक्झॅक्टली कुठे फिल्डर असतात. समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कवसला. क्या बात है मन्या. म्हणून आम्ही काल देखील म्हटलं की मन्या बाय के आगे कोई बोल सकता है क्या. गुड फिल्डिंग. नॉट बॉल. 11 बॉल 21. दिल स्कूप केलाय. क्या बात है. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट. फाईन लेगच्या बाहेर पेनेट्रॉन चौकार. सुंदर डान्स करत होता. आय थिंक विशाल. येस हो बोलतात बघा ते. ड्राइव्ह केलाय. नो बॉल. लाऊड कॉल. या 2 मिळाल्यात. आता एक्झॅक्टली कळेल आपल्याला नो कसला. आम ऍक्शन नाही. जास्त वर असेल कदाचित बॉल. चेक केले जात आहे का. शॉर्ट रन आहे का. ओके. अंपायर्स आपल्या डिसिजन मैदानात जाऊन कळवा आपण.
पंच निर्णय काय असेल? नो आणि 2 म्हणजे 3. चला 3 धावा, 10 चेंडू आणि 14ची गरज आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा त्या 14. सॉफ्टवेअरने घेऊन काढल्या वेळेस धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण झालंय समोर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तत्पूर्वी प्रयत्न तर झाला होता एका धावेचा पण माघार घेतली. 9 चेंडू आणि विजयासाठी 14 करायच्यात. 9-14 हे समीकरण तुम्हाला आता पाहायला मिळेल. थोडं वेगात आता ह्याचा होता. दिशेवरनं नियंत्रण भरकटलंय. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल कदाचित आला असता जर मात्र योग्य लाईन वरती असता पण नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बऱ्याच पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला. त्यामुळे आता 9 चेंडू 13 धावांची गरज. हे 3 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील पण पुन्हा गतीच्या शोधात आहे. बघा अल्पिन कुठेतरी गतीच्या शोधात दिशेवरनं नियंत्रण भरकटतोय. दोन अतिरिक्त धावा आलेल्या त्यामुळे 9 बॉल 12. 9 चेंडू 12 धावा. ओ यावेळेस बॅटची आहे. विकेट कीपर पोहोचलेत आणि तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचलेले तुम्हाला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती झाली. एक डॉट बॉल जसा येतो ना तसा आत्मविश्वास वाढतोय. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय चीता चार्जर्स देखील चार्जअप होतात डॉट बॉलने. 8 बॉल 12ची गरज आहे. बॉल सरळ बॅटने खेळायचं होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. कमबॅक इसे कहते कमबॅक. आणि आता आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि 7 चेंडू आणि विजयासाठी करायचा धावा 12. ओ आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव संख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे आता टोटल 47 वर 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावांचे समीकरण पाहायला मिळत आहे. बॉल अंडर प्रेशर. सात 11. ओहो आणखीन एक व्हाईट बॉल. अल्पिन वरती दबाव वाढतोय. प्रेशर आणि प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त मैदानात 7 मध्ये. मॅच मात्र आता रंगली आहे. वेगळा रंग धरलाय मॅचनं. वेगळा रूप धरलाय मॅचनं. आणि आता मात्र आपण पाहतोय 7 चेंडू आणि विजयासाठी 10 करायच्या आहेत. जबरदस्त थरार रंगलाय क्रिकेटचा. 7 चेंडू 10 धावा. डिसाइडर बॉल ऑफ द मॅच. हा चेंडू ठरवेल सामना कोणाच्या पक्षामध्ये झुकणार आहे ते. स्लोअर बनवता. ड्राईव्ह केलाय. क्या बात है. लाजवाब स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू सीमा पलीकडे चौकार. 6 चेंडू 6 धावांची गरज. वेळेच्या बाबतीत तर आम्ही सांगतोय वारंवार. पंच खर तर कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. 26 मिनिटं झालेले आहेत पंच. त्यामध्ये 4 मिनिटं जरी वगळली तरी 22 मिनिटांचा वेळ झालेला आहे 4 ओव्हरसाठी. रोहन सर 4 ओव्हरसाठी 22 मिनिटं गेलेत. 26 गेलेत तशी 4 मिनिटं काढली बाजूला तरी 22 होतात. ऑनसाइडला कॅच होता. हो कॉलिंग चुकली आहे. गडबड केली आहे रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद.
पुष्पा मैदानामध्ये दाखल झालाय. सौमिक शेट्टीला आपण पाहणार आहोत. 5 चेंडू 6 करायचे आहेत. 5 चेंडू 6 धावांचा समीकरण आपल्याला मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतं. पुष्पा असेल स्ट्रायकिंग एंड वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती. आता पुन्हा एकदा ज्याच्याकडे जबाबदारी सोपवली आशिष नाईकला तुम्ही पाहणार आहात. ड्राईव्ह केलाय पुष्पा, चांगला स्ट्रोक आहे. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. व्हॉट अ सुपर फिल्डिंग, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट फिल्डिंग. जबरदस्त एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात तिकडे आउटफील्ड मध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून. जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे, सुपर फिल्डिंग इन आउटफील्ड फ्रॉम स्वप्नील. 4 बॉल 4 ची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. आता कोण जिंकेल या सामन्यामध्ये मोठा प्रश्न. 4 चेंडू 4 धावा. रिव्हर्स खेळलाय पुष्पा. नाम समजे फ्लॉवर समजे क्या, फायर एम आहे आणि फायर त्याने दाखवली. चौका ठोकलाय आणि विजय प्रस्थापित केलाय सामन्यावरती आपण पाहतोय. सामना संपला, मॅच फिनिश. 7 गडी राखून सामना जिंकलाय तो माहिती बायसन्सनं.